साहेबांना घेऊन गेलो होतो, म्हणजे केसरकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खरातशी संबंध आहेत असं सांगू इच्छितात का? नेमकं या सगळ्यांमध्ये त्यांना सूचित काय करायचं आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. हा एक केसरकरशी संबंधित मुद्दा. दुसरं असं, आम्ही SITला भेटून सांगितलं होतं की या सगळ्यांमध्ये या दोनही म्हणजे आजी आणि माजी प्रकारच्या शिवनिकाच्या सर्व सदस्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्या संबंधाने त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी 3 नावं आहेत, ज्याच्यातलं एक नाव आहे चाकणकर, दुसरा आहे नामकर्ण आवारे आणि तिसरा आहे ललित पोफळे. पण माझं पुन्हा म्हणणं आहे की याच्यातलं नामकर्ण आवारे ही महत्त्वाची कडी आहे. ती का महत्त्वाची कडी आहे त्याची कारणं सांगितली पाहिजेत. नामकर्ण आवारे हा भाजपच्या उद्योजक आघाडीचा सरचिटणीस, इंडस्ट्रीयल सेलचा नामकर्ण आवारे हा सरचिटणीस, पण सध्या तो थोडा न्यूट्रल अवस्थेत आहे आणि सध्या त्याचं काही भाजपशी काही कनेक्शन दिसत नाही, हे पण तितकंच खरं आहे. जगदंब पतसंस्थेमध्ये कॅप्टन खरात हा 2018 ते 2024 या काळात चेअरपर्सन होता. ही जगदंब पतसंस्था चर्चेत आणणं गरजेचं आहे, ते याच्यासाठी की या जगदंब पतसंस्थेमध्ये सध्या या पतसंस्थेचा सर्वेसर्वा हा नामकर्ण आवारे आहे. ज्या नामकर्ण आवारेच्या संस्थेमध्ये स्वतः खरातच चेअरपर्सन होते 2018 ते 2024. पुढे 3 अपत्य असल्याने सहकारी संस्थेचा चेअरमन होता येत नाही असं म्हणत ती चेअरमनशिप नंतरच्या काळामध्ये थोडीशी ही झाली होती. 15 वर्षापासून हा जो आवारे आहे हा 15 वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता. म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात या दोघांचे आर्थिक हितसंबंध आहेत. 1 वर्षापासून आवारे आणि खरात हे दोघे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मुळात खरातची भोंदूगिरी वाढवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालवलं ते आवारेने चालवलं. कारण आवारे त्या काळामध्ये स्टाईसचा मेंबर होता. स्टाईस काय आहे? सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत संस्था. ही सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेमध्ये जे 400 उद्योजक आहेत त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते. त्या 12 पैकी एक हा आवारे होता. आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खऱ्यातला. तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का. असं करून एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं. आवारे एवढ्यावर थांबला नाही. आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकर्ण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची. ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं. त्या सगळ्या सुरस कथा लिहून कुठल्या तरी विधवेला कसा गुण आला, कुठल्या तरी म्हातारीला कसा गुण आला, कुठल्या तरी माणसाला कसं धंद्यामध्ये यश मिळालं, अशा सगळ्या प्रकारच्या सुरस चमत्कारिक कथा या आवारेने लिहिल्या. आवारेने वेगवेगळ्या यूट्यूबर्सना सांगून, वेगवेगळे जे ब्लॉगर असतात जे पर्यटन स्थळांची माहिती देतात त्यांच्याकडून हे मंदिर हेमाडपंथी आहे असा एक प्रचार सुरू केला. मुळात हेमाडपंथी मंदिर हे अष्टकोनी असतं. ईशानेश्वर मंदिर हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता आलेलं मंदिर. परंतु या मंदिराला स्वयंभू बनवणे, या मंदिराला हेमाडपंथी ठरवणे, या मंदिराचा प्रोपोगंडा करणे, या मंदिरात मोठमोठ्या नेत्यांची उठबस करणे, या सगळ्यांमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा हात आहे तो नामकर्ण आवारेचा आहे. ललित पोफळेने चिकार प्रॉपर्टी कमवली, पण ललित पोफळे हे नंतर आलेलं कॅरेक्टर आणि या सगळ्यांमुळे मग पुन्हा नामकर्ण आवारे आणि या दोघांचे संबंध साधारण 1 वर्षापासून बिघडले. जेव्हा नामकर्ण आवारे पत्रकारांना किंवा सगळ्यांना सांगतोय
की मी 1 वर्षापासून त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा माझा आणि त्याचा संबंध नाही, तर मग जर संबंध नाही तर नामकरण आवारेने तेव्हाच खरात हा भोंदू आहे, खरात चुकीचं वागतोय, खरात बायकांचं शोषण करतो, ही गोष्ट नामकरण आवारेने पुढे का आणली नाही? कारण नामकरण आवारे आणि खरात हे दोघेही सारखेच पापाचे भागीदार आहेत. विशेष गोष्ट, या तीर्थक्षेत्राला क वर्गाचा दर्जा 2018 मध्ये मिळाला. 2018 मध्ये मिळाला दर्जा. आत्ता मात्र वेबसाईटवर ती माहिती दिसत नाही, पण 2018च्या यादीमध्ये या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी कोण कोण लोक होते हे सुद्धा एकदा बघितलं गेलं पाहिजे. सिन्नर, जे मी स्टाईल्सची जी सगळी माहिती सांगते त्याच्यानंतर या खराचं आजही म्हणजे खराची जागा आणि आवारेचं दुकान अशी परिस्थिती आहे. सिन्नर गावातलं हार्डवेअरचं दुकान आजही आवारेचं दुकान आहे आणि खराच्या जागेत आहे. दोघांचे फायनान्शियल आत्ताही एकत्र संबंध आहेत. या 31 मार्च 2018ला हा क वर्गाचा दर्जा आहे, हे मी विसरून जाईल. आणि हे कुणाच्या काळात झालेलं आहे तर 2018 साली महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल होते. जयकुमार रावल यांच्या कार्यकाळामध्ये 31 मार्च 2018ला या मंदिराला क वर्गाचा पर्यटन दर्जा मिळालेला आहे. ह्या सगळ्यांमध्ये आवारे प्रत्येकाला अप्रोच करत होता. आवारेच्या नंतर आवारेला साथीदार मिळाल्या त्या रुपाली चाकणकर. चाकणकर सुद्धा या प्रत्येक नेत्यांना अप्रोच करण्यामध्ये त्यांचा हिरिरीचा सहभाग होता. हे अनेक फोटोंनी सिद्ध झालं. दीपक आबा साळुंके जे सांगोल्याचे आहेत, या दीपक आबांचे सुद्धा आर्थिक व्यवहार खरात सोबतचे हळूहळू पुढे येताना दिसतात. खरातच्या मुलीला एक आय थिंक 32-34 लाखाचा, माझ्याकडे आता प्रिंट नाही आहे पण मी आपल्याला सॉफ्ट कॉपी देईल त्याची, गिफ्टेड केलेला फ्लॅट आहे. या सगळ्याचे धागेदोरे आपल्याला सांगोल्यामध्ये सापडतील. सांगोल्यामध्ये पूजेला खरात आणि ही सगळी मंडळी गेली होती. या अनेक ठिकाणच्या ज्या पूजा आहेत, जसं की इथे ललित पोफळेने जी पूजा भरवली होती, या पूजेला पण चाकणकर होत्या आणि सगळी माणसं होती. आता ही सगळी जी माणसं आहेत जी खराचं भोंदूपणा आणि ते प्रस्थ वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक मदत करत होती. मी शब्द वापरते, जाणीवपूर्वक. खरातला कुठलीही सिद्धी प्राप्त नाही तरीसुद्धा खराचं प्रस्थ वाढवण्यासाठी नामकरण आवारे किंवा चाकणकर ही सगळी माणसं जे काही प्रयत्न करत होती, ही सगळी माणसं गुन्हेगार ठरतात. आता एवढे सगळे पुरावे देताना काल चाकणकरांच्या वतीने एक कोणीतरी वकील, कोणी काय माणूस तो काय, त्या माणसाचं असं म्हणणं पडलं की चाकणकरांनी ऑलरेडी खेमनरला पत्र दिलं होतं आणि चाकणकरांनी सांगितलं होतं की त्याने मोगम माहितीच्या आधारे केलेलं आहे म्हणून त्याचं वर्तमानपत्र बंद व्हावं, असं एक पत्र त्यांनी अधीक्षकांना दिलं. पण आमचा पुन्हा एक प्रश्न आहे, चाकणकर बाईंनी असंच एक पत्र अधीक्षकांना द्यायला हवं होतं की खराच्या संबंधाने मला माहिती प्राप्त होत आहे आणि खराची चौकशी करा. काय खरात खरंच महिलांचं शोषण करतो का, त्याची चौकशी झाली पाहिजे, असं पत्र चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांना का दिलं नाही त्या काळात? चाकणकरांना सगळी परिस्थिती माहीत असताना चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं. एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की SIT अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही? जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेलं आहे पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते. मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? आयोगाची सगळी महत्त्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का? त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही? आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तरं देत असतील तर याचा अर्थ हा SITचा अवमान आहे, हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे. काय कर्तव्यदक्ष अधिकारी हा अवमान सहन करत आहेत का? एक बार. दुसरं असं, जयकुमार रावलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण जयकुमार रावलांच्याच काळात 2018ला पर्यटन दर्जा, कोणत्या निकषाने पर्यटन दर्जा दिला?
कारण हेमाडपंथी मंदिर आहे असं जे काही सांगितलं गेलं तर हे मंदिर अजिबात हेमाडपंथी नाही. हेमाडपंथी मंदिर अष्टकोनी असतं, हे साधं चौकोनी मंदिर अगदी आत्ता तयार झालेलं मंदिर. याला पर्यटन दर्जा कोणत्या आधारे दिला? कारण पर्यटन दर्जा मिळाला म्हणून नंतर त्याला वेगवेगळे निधी मिळाले, पर्यटन दर्जा होता म्हणून त्याला वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या. मग जयकुमार रावलांनी हे कशाच्या आधारे केलं हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. केसरकरांकडून माहिती मिळालीच पाहिजे की ही सगळी माणसं कोण कोण आहेत आणि कुठली कुठली आहेत ती. त्याच्या प्रॉपर्टीचे आम्ही म्हटलं होतं की स्रोत तपासले जावेत. ते स्रोत तपासताना मी असं म्हटलं होतं की रोह्यामध्ये चाकणकरांचे यजमान निलेश चाकणकर, या निलेश चाकणकरांची आणि आकाश चौधरीची प्रॉपर्टी एकत्रित आहे. हा आकाश चौधरी कोण आहे? हा तटकरेंचा साथीदार आहे. कड्या एकाला एक जोडत जाव्या. मी माननीय गृहमंत्र्यांना यावर भेटणार आहे. याच्यासुद्धा सगळ्या सॉफ्ट कॉपीज मी आपल्याला द्यायला तयार आहे. याच्यातली गंमत अशी आहे की तटकरे फॅमिली अत्यंत हुशार आहे, अत्यंत विद्वत्त फॅमिली आहे ही, की या फॅमिलीने ज्या पद्धतीने कंपन्या स्थापन केलेल्या आहेत बघा. तटकरेंचा राईट अँड लेफ्ट हँड आहे राजस्थानमधून इकडे आलेला आकाश चौधरी. हा राजस्थानी माणूस आहे मुळात. या आकाश चौधरीच्या हवाल्याने सगळे कारभार होतात मतदारसंघातले. किती कंपन्या? एक गीतामृत ॲग्रो नावाची कंपनी आहे जी आदिती तटकरे आणि आकाश चौधरीच्या नावे आहे. मी हे का सांगते त्याचं कारण असं आहे, मला कडी जोडायची आहे. चाकणकर खरातच्या जवळच्या आहेत. चाकणकरांच्या यजमानाची कंपनी आहे, ती कंपनी आकाश चौधरीच्या सोबत आहे. आकाश चौधरी हा तटकरेंचाच माणूस आहे हे एस्टॅब्लिश करणारे हे सगळे पुरावे आहेत. गीतामृत ॲग्रो, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. गीता ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. मल्टीव्हेंचर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. गमतीदार पुढेच आहे. गमतीदार काय आहे की आता अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरीच्या काही कंपन्या आहेत आणि नावं तीच आहेत, फक्त शब्द मागे पुढे आहेत. अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी यांचं आता बघा, इकडे वर जर गीतामृत ॲग्रो असेल आदिती तटकरेची कंपनी, तर अनिकेत तटकरेची कंपनी काय आहे? गीतामृत प्रायव्हेट. नावं तीच, फक्त कुठं प्रायव्हेट कुठं पब्लिक नाव केलं. स्वर्गामृत एक नाव आहे आणि अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी. मल्टीव्हेंचर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, अनिकेत तटकरे आकाश चौधरी. ओशन पर्ल मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड, अनिकेत तटकरे आकाश चौधरी. कर्मा कंस्ट्रक्शन कंपनी, आकाश चौधरी निलेश चाकणकर. ये रिश्ता क्या कहलाता है? उत्तरं त्यांनी द्यावी. ह्या सगळ्या जर कंपन्या एकत्रित बघितल्या तर ही सगळी कडी मला आता मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याची मदत पाहिजे. किरीटजी, तुम्ही फार ईडीची आणि तुमची ओळख आहे, तुम्ही फार कागदपत्र काढण्यात पटाईत. कधीतरी मित्रपक्षांची पण कागदपत्र काढा ना.